अलका, अगं या मुलींना जाऊन इतका वेळ झाला, अजून कशा आल्या नाही ते परत? आई, तुम्ही काळजी करू नका, येतील इतक्यात त्या. मला वाटतं गर्दी असेल हॉस्पिटलमध्ये किंवा त्या ड्रेसिंगला वेळ लागत असेल. तुम्ही शांत बसा बरं, आपण थोडा वेळ वाट पाहूया. तसं नाही ग अलका. आता काल जे घडून गेलंय ना, तेव्हापासून मनात नको नको ते विचार येतात. म्हणजे संकट नाहीसं झालं असं वाटतं, पण मग परत वाटतं की ते खरंच नाहीसं झालंय का फक्त नजरेआड झालंय. आणि मग मन खूप अस्वस्थ होतं. फोन दे जरा. अहो आई, अगं अभिला फोन करते रे. आजी, अभि, आला बघा. अरे तुम्ही दोघंच कसे आलात? त्या दोघी कुठे आहेत? म्हणजे त्या दोघी अजून आल्याच नाहीयेत? नाही. अगं हॉस्पिटल मधून कधीच निघाल्यात त्या. अभि, कदाचित त्या शालूच्या घरी गेल्या असतील. हा, नाही मी सांगितलं होतं सरळ घरी. हजार वेळा सांगून झालं, ती मुलगी जितकी दिसते तितकी साधी नाहीये. आपल्या घरात तिच्यावरती हल्ला झाला आणि मग हॉस्पिटल मधनं आता ही अचानक मुलगी गायब काय होते? नक्की काहीतरी गडबड आहे या पोरीमध्ये. मलाही अगदी तसंच वाटतंय. तुम्हाला सगळ्यांना हे इतकं साधं सरळ वाटतंय का? म्हणजे काल त्या मुलीवरती हल्ला झाला, आज तिने हॉस्पिटल बंद सरळ घरी येणं अपेक्षित होतं, पण ती आलेलीच नाहीये. कमाल आहे. आणि संकटही नेमकी तिचा पत्ता विचारत आपल्या दाराशी कशी येतात? मला तर वाटतं ना, ती काही कुठे गायब वगैरे झालेली नाहीये. तिला ज्या ठिकाणी पोचायचं होतं त्या ठिकाणी ती व्यवस्थित पोचलेली आहे. फक्त हे तिला आपल्याला सांगायची गरज भासली नाही, कारण आपल्याला तिचा गेम लक्षात आलेला नाहीये अजून. म्हणजे आपण इथे सगळे तिची काळजी करत बसलोय आणि ती तिकडे तिची वेगळी चाल खेळत असेल. आई, तिला इथे थांबवून आपण चूक तर नाही ना केली? अरे काका, काय बोलतोस तू? ती चूक आहे का बरोबर आहे हा मुद्दाच नाही. आता मुद्दा हा आहे की तिच्यावर काल आपल्या घरात हल्ला झालाय आणि आता ती बेपत्ता आहे. तिच्या बाबतीत परत काही विचित्र घडलं असेल तर? कळतंय का तुम्हाला मला काय म्हणायचंय ते? ती आपल्या घरातून बाहेर पडली, आपल्या हॉस्पिटलमध्ये गेली आणि तिथून बेपत्ता झाली आहे. म्हणजे किर्लोस्करांच्या जबाबदारीवर असताना ती बेपत्ता झाली आहे. उद्या जर तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं ना, तर आपल्याला प्रश्न विचारले जाणार आहेत. कळतंय का तुम्हाला? दादा, पोलीस स्टेशन कुठे आहे? माहित नव्हतं. दादा, पोलीस स्टेशन कुठे आहे? माहित नाही कुठे कुठेतरी असं. ओ दादा, पोलीस स्टेशन कुठे आहे? पुढे जाऊन डावीकडे. बरोबर बोलतोयस तू. पण म्हणून मला काय वाटतं ना, ती आपल्या घरात नेमकी आली कशासाठी हे आपण शोधून काढायला हवं. आपण एक काम करूयात, आपण ना तिचं सामान तपासूयात, त्यात काहीतरी सापडेल. म्हणजे या मुलीचा आपल्या घरात येण्याचा नेमका हेतू काय होता हे आपल्याला कळू शकेल. अगं काकू, असं ती नसताना तिच्या सामानाला नको हात लावायला. असं काय असणार आहे तिच्या सामानात? आणि मला नाही वाटत काही सापडेल. तू एवढ्या खात्रीने कसं काय सांगू शकतोस? खात्रीचा प्रश्न नाहीये काकू. अगं आपल्या घरात काम करणाऱ्या बाईचं सामान तिच्या गैरहजेरीत आपण जाऊन तपासणं हे आपल्याला शोभतं का आजी? किर्लोस्करांच्या प्रतिष्ठेला शोभतं काय? तिला जे काही विचारायचंय ते ती परत आल्यावर समोरासमोर विचारूया ना आपण. मला वाटतं आपण असा विचार करायला हवा की त्या दोघी सुरक्षित असतील आणि त्या लवकरच परत येतील. वाट बघूया आपण थोडा वेळ. ठीक आहे, थोडा वेळ वाट बघूया आपण. हा, पण जर ती आलीच नाही तर? मग तर तिचं सामान तपासायला काही हरकत नाहीये ना? ती येईल, तिला परत यावंच लागेल. कारण जर ती परत आली नाही, जर तिच्या बाबतीत काही बरं वाईट घडलं ना, तर हा विषय फक्त तिच्या पुरता मर्यादित राहणार नाहीये.
आपल्या घरातून बाहेर पडलेली मुलगी गायब झाली अशी बातमी जर बाहेर पसरली ना, तर आपल्या नावापासून आपल्या बिझनेस पर्यंत सगळ्यावर प्रश्न उभे राहतील. हॅलो, आत जाण्याआधी विचार कर. कोण बोलताय आणि तुम्हाला कसं माहित मी कुठे आहे ते? ते महत्वाचं नाही. महत्वाचं एवढंच आहे, हे पोलीस स्टेशन तुझ्यासाठी नाही. जिथून आलीयस तिथेच परत फिर. आणि परत नाही गेले तर? मोहनला जसं चिरडलं ए, खबरदार, एक शब्द जरी पुढे बोललास तर. माझा मोहन जिवंत आहे आणि माहिती आहे मला हे. मी असताना त्याच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाहीये. मोहन आणि तुझ्यामध्ये मी खंबीरपणे उभी आहे. तयारी आमची आधीच झालेली. आता निर्णय तुझा. आत जाणार की जिवंत राहणार. मी पोलिसात आली आहे म्हणून घाबरलास ना? मी पोलिसांना काही सांगू नये असं वाटत असेल ना, तर माझा मोहन मला परत दे. तो इथेच आहे. सौभाग्यवती दुर्गवे विश्वासात्मा दूढव्रता धैर्य यस्याः परं धनम् भ्रमान् हत्वा मायां च स्वतेजसा विराजन्ति सदा सौभाग्यवती. संकटांना हरवून दे काळाशी ही झुंज. चक्रव्यूह भेदून घे सौभाग्याचा शोध. जन्मजन्मीच्या नात्याचे जुळले बंधन. भयान खेळ भ्रमाचे हे कसले ग्रहण. अग्नीच्या साक्षीने जे घेतले वचन. जगण्याच्या अर्थाचे होऊ दे रक्षण. लपून किती दिवस खेळणार आहेस? आता पोलीसच मला तुझ्यापर्यंत पोहोचवतील. तेव्हा नाही तुझा मुखवटा उतरवला ना, तर नाव नाही सांगणार. सौभाग्यवती वृंदा मोहन. संजीवनी, संजीवनी, माझं ऐक. आई प्लीज. थांब जरा. अगं ऐक ना, काय चाललंय तुझं? कशाला थांबवताय मला? संजीवनी थांब. वृंदा खोलीत नाहीये. तिच्या परवानगीशिवाय खोलीत शिरणं मला बरोबर वाटत नाहीये. आई कशाला मला थांबवताय? किती वेळ वाट पाहिली आपण, आली का ती? आता पाणी डोक्यावरून जायच्या आत आपण सावध व्हायला हवं.